कुठल्याही पक्षाचा विचारसरणीचा काठीला फांडलेला झेंडा आपल्या खांद्यावर घेऊ नका. कुठल्याही पक्षाचा विचारसरणीचा काठीला बांधलेला झेंडा आपल्या खांद्यावर घेऊ नका. तुम्ही तसं केलं तर तुमचे खांदे खोकलेल्या घोषणा ओकू लागतील. तुम्ही तसं केलं तर तुमचे खांदे खोकलेल्या घोषणा ओकू लागतील आणि मग शिस्तीने बळावलेली बंदूक तुमच्या खांद्यावर चढेल. आणि मग शिस्तीने बळावलेली बंदूक तुमच्या खांद्यावर चढेल. खांद्यावर झेंडा आला की हिंसा अटळ हे फक्त खांदेच जाणतात. झेंडा असलेली काठी खांद्यावर दिसली की गाणारा पक्षी तुमच्या खांद्यावर येऊन बसत नाही. डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी, त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी. कामात गुंतलेले असतील हात दोन्ही, सांजवेळी आणू नकोस पाणी. वाटेवरी सुखाच्या शोधू नको फुले ती, ना ठेवीते फुलांची माती इथे निशाणी. डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी. कळणार हाय नाही दुनिया तुला मलाही. कळणार हाय नाही दुनिया तुला मलाही. मी पापण्यात माझ्या ही झाकिली विराणी. डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी. निळ निळ वेल्हाळ पाखरू आभाळात उडणार. रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार. याच सुख नसतच मुळी कधी. यांच्यासाठी एकच असतं कपाळाला आठी. यांच्यासाठी एकच असतं कपाळाला आठी. यांची पापणी कधी सुद्धा ढळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. आणि वेलची खाल्लीत तरी यांना व्हिस्कीचा वास येतो. आणि वेलची खाल्लीत तरी यांना व्हिस्कीचा वास येतो. यांचा धोशा सुरू असतो. अमक खाणं वाईट, डोकं जडचं होतं. तमक मुळीत पिऊ नका, त्याने नक्की पडचं होतं. संयमाचे पुतळेच हे. यांची पापणी चुकून सुद्धा चढत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. अहो, सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार. एखाद्याने केलं तर ठीक आहे हो. सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार, किंवा हातात गीता घेऊन चिंतन करीत बसणार. बागेतल्या कोपऱ्यात कोणी घट्ट बिलगून बसतच ना, आणि गालाला गाल लावून गुलगुल करीत असतच ना. असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच, आणि यांच्या अध्यात्माचं गळवं अवघड जागी ठणकलं. आणि यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच. नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं, पण यांना मुलं होतात हेच एक कोडं असतं. या कठीण कोड्याचं उत्तर मात्र मिळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात.
कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात आणि एरंडेल प्यावं तसं आयुष्य पित असतात आणि एरंडेल प्यावं तसं आयुष्य पित असतात. एरंडेल प्याल्यावर आणखी वेगळं काय होणार? एरंडेल प्याल्यावर आणखी वेगळं काय होणार? एकच जागा ठरलेली, दुसरीकडे कुठे जाणार? एकच जागा ठरलेली, दुसरीकडे कुठे जाणार? कारण आणि परिणाम यांचं नातं टळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. शाळेत माझं नाव घातलं पावसाळ्याचे दिवस. मी म्हणालो जाणार कसा, छत्री हवी. वडील म्हणाले माझी जुनी घेऊन जा. आई होती भाजी चिरीत, तिथूनच ओरडली मुळीच नाही, नवी छत्री घेऊनच माझं पोरग शाळेत जाईल. त्या पहिल्या छत्रीचा नवा कोरा वास अजूनही आठवणीत उघडतोय. पूजा करून झाल्यावर आजी मला म्हणाली देवाचं छत्र असतं माणसाच्या डोक्यावर. मी विचारलं छत्र म्हणजे काय? ती म्हणाली काय ठाऊक, तसं म्हणायचं असतं. मी म्हणालो मी सांगतो, देवाचं छत्र्यांचं दुकान आहे. तुझी ओळख झाल्यावर तुझ्या घरी पहिल्यांदा आलो होतो. छाती होती धडधडत. मी काय बोलत होतो मला कळत नव्हतं, तू काय बोलत होतीस तुला कळत नव्हतं. तू अशी भारलेली, मी असा भारलेला. भारलेपणात तरंगत परतलो. तुझ्या घरी छत्री विसरून राहिली. वाटेवर वेळ साधून पाऊस आला. आतून आणि बाहेरून मी अगदी चिंब भिजलो. छत्रीवाला म्हणाला साहेब नाव घालून देतो. छत्री उघडून आत नाव घालणार होता. मी म्हणालो आत नको, बाहेरून नाव घाल. निदान छत्री उघडल्यावर आपलं नाव लोकांसमोर राहायला हवं. यालाच म्हणतात साहित्यात आपलं नाव अमर होणं. उगीच कधी कधी भास होतो आणि एक फोटो दिसतो. त्या फोटोत दुपारच्या भर उन्हात गांधीजी चालले आहेत. त्या फोटोत दुपारच्या भर उन्हात गांधीजी चालले आहेत. बाजूला कस्तुरबा. गांधीजींनी चालताना कस्तुरबाच्या डोक्यावर छत्री उघडून धरली आहे. जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपल्या शर्टाला खिसा नसतो. जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपल्या शर्टाला खिसा नसतो. तो तिचा असतो आणि ती त्याची असते. तो तिचा असतो आणि ती त्याची असते. कुरूप गवई रंगून गाताना जसा सुंदर दिसतो तसे आपण सुंदर असतो. जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपण नसतो. जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपण नसतो. आपण असतो कोणी अनोखे जादूगार. कंडम बरगड्यात गंध उतू जाणारी फुलवा फुलवणारी. कधीतरी केव्हा तरी कोणे एकेकाळी पण प्रेम करावे. कधीतरी केव्हा तरी कोणे एकेकाळी पण प्रेम करावे. असले जरी सांकेतिक तरी त्याने तिच्या फिकट चेहऱ्याला मुखचंद्र म्हणावे. असले जरी सांकेतिक तरी त्याने तिच्या फिकट चेहऱ्याला मुखचंद्र म्हणावे. त्याला असला 75 बेसिक
त्याला असला 75 बेसिक, तरी तिने त्याला हाक घालावी राजा म्हणून. त्याला 75 बेसिक, तरी तिने त्याला हाक घालावी राजा म्हणून. तिच्या वाढदिवशी त्याने आणावा आठवणीने, तिच्या वाढदिवशी त्याने आणावा आठवणीने पाणी मारलेला जुईचा गजरा 10 पैशांचा. जुनी गोष्ट म्हणजे माझ्या तरुण त्याने तिच्या वाढदिवशी त्याने आणावा आठवणीने पाणी मारलेला जुईचा गजरा 10 पैशांचा. चांगल्या वस्तीत तो रात्री स्वस्त मिळतो, चांगल्या वस्तीत तो रात्री स्वस्त मिळतो. 10 बाय 10च्या खोलीत पोपडे उडालेल्या, 10 बाय 10च्या खोलीत भिंतीचे पोपडे उडालेल्या, लंगड्या टेबलाजवळच्या गंजल्या खाटेला त्यांनी म्हणाले शयन महा. हे सगळे शपथ सांगतो अगदी खरे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.